आणि बातमीपत्रामध्ये आता काही खास रिपोर्ट्स। सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीबरोबरच राष्ट्रवादीतली आणखी एक मोठी घडामोड आता चर्चेत होती। ती म्हणजे शरद पवार गटानं दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भातल्या बैठकीचा एक व्हिडिओ समोर आणला। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण कसं ठरलं होतं, अजित पवारांची ती कशी इच्छा होती आणि त्यासाठी कुठली तारीख ठरली होती, या सगळ्याबद्दल शरद पवार गटाचे नेते गेल्या 2 दिवसांपासून बोलतायत। दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण व्हावं यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं हो आहे, मात्र अजित पवार गटाचा नो आहे। विलीनीकरणाबद्दल हा हो नाहीचा खेळ नेमका कसा सुरू आहे पाहूयात या खास रिपोर्टमधून। विलीनीकरणासाठी शरद पवार गटाचा हो, अजित पवार गटाचा मात्र नो। शरद पवार गटानं दाखवलेले विलीनीकरणाचे पुरावे अजित पवार गटानं धुडकावले। ही बैठक 17 जानेवारीची बारामतीमध्ये ही बैठक झाली होती। शरद पवार गट म्हणतोय दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठीची ही बैठक होती। त्यासाठी या बैठकीचे व्हिडिओ शरद पवार गटानं समोर आणले। या बैठकीत कोण कोण दिसते पहा। शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पवार, राजेश टोपे आणि अमोल कोल्हे। आता एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, या बैठकीत अजित पवार वगळता अजित पवार गटाचा एकही नेता नाही। आता हीच ती बैठक ज्या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा झाली होती, असा दावा शरद पवार गटाच्या नेत्यांचा आहे। खुद्द शरद पवारही म्हणाले विलीनीकरण होणार होतं। विलीनीकरणाच्या घोषणेची तारीखही ठरली होती 12 फेब्रुवारी। मला एवढं वाटते की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षात एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी, त्याच्यात एकच होता। 3 मीटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला, आणि ही तारीख आधीची दिलेली होती। पण काही चर्चा नाही, प्रस्तावच नाही। मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती, दादांची इच्छा होती ती खुली हवी, ही आमची इच्छा आहे। विलीनीकरणाची चर्चा प्रामुख्यानं अजित पवार आणि जयंत पाटील करत होते, असं शरद पवार म्हणतात। जयंत पाटलांनी अजित पवारांबरोबर काय ठरलं होतं, पडद्यामागे नेमकं काय सुरू होतं, हे सगळं सविस्तर सांगितलंय। पक्षाच्या अध्यक्षांची 2 वेळा बैठकीत ते सहभागी होते। त्यापूर्वी 16ला सगळेच आम्ही एकत्रित जमलो आणि त्या दिवशी ठरलं की आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडीत लढवू, आणि आघाडीत लढवल्यानंतर आम्ही त्याच्यात जिल्हा परिषदेचे निकाल लागल्यावर 7ला निकाल लागतील, त्यांचं म्हणणं 8लाच करू। म्हटलं 8ला मी दिल्लीला एका लग्नाच्या निमित्तानं आहे, 8-9ला नको, मग किती तुम्ही? तर त्यांनी सांगितलं जयंत पाटील ठरवतील ती तारीख मंजूर आहे। मग आम्ही 10ला करू, मग 12ला करू, मग 12ला करू, कारण मध्ये 4-5 दिवस त्या फॉर्मॅलिटीला लागतील। 12 तारीख ही आम्ही निश्चित केली। शरद पवारांच्या पाठोपाठ शरद पवार गटाचे सगळेच नेते विलीनीकरण होणार होतं आणि विलीनीकरण व्हायला पाहिजे अशी भाषा करतायत। चर्चा झाली होती का? 100% झाली होती। जयंत पाटील साहेबांच्या बरोबर, आमच्या बरोबर सुप्रियाताई होत्या, मी, हर्षवर्धन पाटील वगैरे, आम्ही बरेच नेते मंडळ होते, रोहित पवार वगैरे। पहिली जयंत पाटलांबरोबर चर्चा 2-3 झाल्या, नंतर आल्या। हे आत्ताच नाही, हे महानगरपालिका, नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर त्याला स्पीड घेतला। त्याच्या अगोदर पण चर्चा झाली होती, परंतु काही अडथळे आले असतील। त्याच्यानंतर नगरपंचायत नंतर लगेच घेतली, त्याच्यानंतर लगेच जिल्हा परिषद पंचायत समिती लागली नसती तर विलीनीकरण अगोदरच झालं असतं। पण जिल्हा परिषद पंचायत समिती लागली, आचारसंहिता लागली, आणि दोन्ही पक्षाच्या बैठका घ्यायच्या म्हटलं वेळ मिळाला नाही, म्हणून 12 तारखेच्या बैठकीला हा निर्णय झाला की दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवायची, आणि 12 तारखेनंतर लगेच निकाल लागला की आपण पक्ष विलीनीकरणाचा निर्णय घ्यायचा। कृषी प्रदर्शनाला
कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने दादांनाही पवार साहेबांनी नाश्त्याला बोलवलं होतं. दादा नाश्त्याला आले होते. आमची बैठक त्या निमित्ताने अनौपचारिक बैठक झाली. इच्छा दोन्ही पक्षाची एवढी आहेच की आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि आम्ही साहेबांना विनंती केली की साहेब आपण एकत्र राहिलं तर बरं होईल, एवढीच. शरद पवार गटाचे सगळे नेते म्हणतायत विलिनीकरणाचं ठरलं होतं, मात्र अजित पवार गटाचे नेते विलिनीकरणाचा विषयच फेटाळून लावतायत. एक भाग असा आहे की त्या दिवशी जी चर्चा झाली त्याच्याबद्दलची स्वतः माहिती आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन बारामतीमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे. एक आज हे सगळं झाल्याच्या नंतर सविस्तरपणाने आम्ही या बाबतीमध्ये आपल्याशी बोलू. भुजबळांना तर 3 वेळा विलिनीकरणाचा प्रश्न विचारण्यात आला. 3ही वेळा भुजबळांनी हा प्रश्न टाळला. एकत्र येणार होती याची मला या प्रश्नावर काय बोलायचं नाही आहे. शरद पवारांचं म्हणणं असं होतं की विलिनीकरण तर होणारच होतं आणि विलिनीकरण झाल्यानंतर भाजपसोबत जाण्याचा काही प्रश्नच उद्भवत नव्हता. अशा प्रकारचं कोणत्याही पक्षाचं नाव त्या चर्चेत नव्हतं. त्यांनी तशा पद्धतीचे व्हिडिओ सुद्धा समोर आले. मी तो काय ऐकलेलं नाही, मला त्याची काही कल्पना नाही. की विलिनीकरण जेव्हा होत होतं तेव्हा अजितदादांनी असं त्या लोकांना देखील सांगितलं की ह्याची सगळी कल्पना मी माझ्या मुख्य नेत्यांना दिली होती. मला त्याची काय आता असं मी तुम्हाला सांगितलं, आजचा आमचा प्रयत्न आहे सुनेत्राताईंना प्रमुख करणं, त्यांच्या नेतृत्वाखाली. मग पुढे मग कोण काय बोललं, काय करायचं, काय थांबवायचं ते विचार करतील. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात यावरनं राष्ट्रवादीत मतभेद आहेत. दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण व्हावं अशी शरद पवार गटातल्या बहुतांश नेत्यांची इच्छा आहे. मात्र अजित पवार गटामध्ये याबद्दल मतमतांतर असल्याचं कळतंय. एकत्रीकरणाचा मुद्दा आता राजकीय सोयीनुसार आणला जातोय असा अजित पवार गटातल्या काही नेत्यांचा सूर आहे. 2 राष्ट्रवादींचं एकत्रीकरण लवकर करू नका अशी अजित पवार गटातल्या काही नेत्यांची भूमिका आहे. शरद पवार गटातले नेते शशिकांत शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे विलिनीकरणासाठी आग्रही आहेत. तर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांची मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दल मतमतांतर असल्याचं कळतंय. विलिनीकरणाबद्दल शरद पवार गट उत्सुक आहे, तर अजित पवार गटाचे नेते विलिनीकरण सध्या तरी थंड बस्त्यात टाकण्याचा प्रयत्न करतायत. याचं कारण म्हणजे अजित पवार गट सत्तेत आहे, तर विरोधातला गट सत्तेत जाण्यासाठी प्रयत्न करतोय. पण शरद पवार गटाचे नेतेही सत्तेत आले तर सत्तेत जास्त वाटेकरी होणार आहेत आणि तेच सध्या अजित पवार गटातल्या नेत्यांना नकोय असंच दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.